मी लगेच फोन केला. आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव, ती खरोखर महत्त्वाची सूचना आहे. आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते. मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे, मग ते सेंटर उघडायला उशीर होतो, मग ती नोंदणीला उशीर होतो. आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे. मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे. तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. क्विंटलचा जो हमी भाव आहे तो 4,892 इतका आहे, जो मागील वर्षापेक्षा 292 रुपयांनी जास्त आहे. यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा 7,121 हा त्याचा हमी भाव आहे. हा हमी भाव मागील वर्षापेक्षा 501 रुपयांनी वाढवलेला आहे. आणि जवळपास 24-25 मध्ये 40 लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे. 427 लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे. या संदर्भात CCIच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत. परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही 7,200 ते 7,500 इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते आहे. CCIची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाही आहे. तुरीच्या संदर्भात तुरीकरता 7,550 एवढा हमीभाव घोषित केला होता, जो मागील वर्षीपेक्षा 550 प्रति क्विंटल इतका जास्त आहे. जवळपास 12.10 लाख हेक्टर एवढं लागवडीखालचं क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये 11.90 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे. यामध्ये आपण PSS खरेदी करतो, म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो. आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी-मार्च मध्ये आपण सुरू करतो. पण यावेळेस त्याची गरज पडेल असं वाटत नाही, कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर 7,500 पर्यंत आहेत. त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. संत्र्याच्या संदर्भात देखील मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या आता सरत्या वर्षी गळती झाली संत्र्याची, आणि विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा एक फटका पडला. आणि म्हणून वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या 4 जिल्ह्यातील संत्रा पिकाच्या फळगळतीचे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करून आमच्याकडे रिपोर्ट आले आहेत. त्याच्यामध्ये 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये मदत ही संत्र्याच्या उत्पादकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने जे काही आमच्याकडे नुकसानीचे आकडे आले होते त्याच्या अनुषंगाने घेतलेला आहे. यासोबत एक मुद्दा हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आपण सर्वांनी मांडला होता. तो म्हणजे विशेषतः माता आणि बालकांचे मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने जी नवसंजीवनी योजना आपण तयार केली आहे. या योजनेचा उद्देश आदिवासींच्या आरोग्यात सुधारणा करणे, आरोग्यविषयक सोयी पुरवणे, विविध रोजगार कार्यक्रमांतर्गत वर्षभर पुरेल इतका रोजगार उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नधान्य पुरवठा आणि पूरक आहार देणे इत्यादी गोष्टी याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये काय काय आपण केलं आहे हे सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही. फक्त आपल्या निदर्शनास आणतो की साधारणपणे आपण जर 22-23चा विचार केला तर त्या तुलनेमध्ये 23-24 मध्ये बालमृत्यू देखील कमी झालेले आहेत आणि माता मृत्यू देखील कमी झालेले आहेत. अर्थात याच्यावर अजून काम करण्याची आवश्यकता आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण आजही जर कमी झालेलेही मृत्यूचा विचार केला तरी 1075 एवढे बालमृत्यू झालेले आहेत आणि 53 माता मृत्यू झाले आहेत. याला अजून कमी कसं करता येईल आणि ही जी योजना आहे ती अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कशी राबवता येईल याचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करू. या ठिकाणी दरवेळेसचा एक मुद्दा असतो हरवलेल्या मुली वगैरे,
मी त्याच्यावर फार सविस्तर न बोलता आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये या ज्या काही 18 वर्षाखालील लहान मुले मुली हरवण्याच्या संदर्भातले जे काही विषय आहेत किंवा आपण त्याला किडनॅपिंग म्हणतो, जर 72 तासात परत आलं नाही तर आपण किडनॅपिंगचीच केस त्या ठिकाणी दाखल करतो. 2022 मध्ये अशा प्रकारच्या केसेसमध्ये 94% मुलं मुली परत आलेले आहेत. 23 मध्ये 94.38% परत आलेले आहेत. आणि आताही नोव्हेंबर 24 पर्यंत 84% परत आलेले आहेत. आणि उरलेले देखील त्या ठिकाणी साधारणपणे 95-96% हे जातं. त्यामुळे आपल्याला आकडा जरी मोठा दिसला तरी त्याची कारणं वेगळी असतात. पण कुठल्याही कारणाने झालं तरी सुप्रीम कोर्टाच्या नियमामुळे आपल्याला किडनॅपिंग अशा प्रकारचीच केस दाखल करावी लागते. मात्र प्रत्येक गोष्टीत ते किडनॅपिंग असतं असं नाही आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे परत येतात हे मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणून देतो. गृहनिर्माणच्या संदर्भात ज्यांनी मांडलं ते नसल्यामुळे मांडलं नाही.